प्रणाम मित्रांनो. मी जे केलं इतक्या वेळ तेच तुम्ही केलं असणार याची मला खात्री आहे. म्हणजे काय केलं असणार तर राज आणि उद्धव. आता उद्धव आणि राज म्हणायचं का, राज आणि उद्धव हे ज्याचं त्यांनी आपल्या प्रिफरन्सनुसार ठरवावं. मी राज आणि उद्धव असंच म्हणणं प्रिफर करेन. तर त्यांचं जे एक कौटुंबिक असं स्नेह संमेलन झालं की जे नंतर फोटो सेशन मध्येही लग्नात जसे सगळ्या फॅमिलीचे फोटो असतात तसं रूपांतरित झालं. तर त्यात दोन गमती आहेत घडलेले, त्या मी सांगतो आणि काही गोष्टींचे खुलासे करतो. आणि उद्या परत याच विषयावर मला व्हिडिओ करायला लागेल. माझे सगळे सोर्सेस जे आहेत टॉपचे ते आता बिझी आहेत आणि मी लगेच करायला बसलोय हा व्हिडिओ. तर त्यामुळे इतरांशी बोलून मी माझं मत तर मी सांगेन, पण इतरांशी बोलून जे काही मला असे हे मिळतात नाही इनपुट्स, तर ते मिळायला जरा वेळ आहे, थोडा मिळतील संध्याकाळपर्यंत. सगळ्यात मोठी धमाल काय माहितीये? हा, त्या धमालीच्या आधी एक कमाल सांगतो की राज ठाकरे उद्धवच्या सभेला गेले तर मला लगेच मेसेज आले 9820026019 वर, जो माझा आता मेसेजचा नंबर आहे, की अरे काय अनिलजी, तुम्ही तर म्हणाला होता राज ठाकरे जाणारच नाहीत उद्धव ठाकरे यांच्या सभेला. हो तेच गेले ना, आले ना. तर मी त्यांना मेसेज पाठवला की मित्रा, माझे व्हिडिओ क्रमाने येत असताना उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आले तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर राज ठाकरे खाऊन टाकतील, कच्चा खातील. असा माझा व्हिडिओ बघितलास का? जर तो बघितला असेल, त्याचं थंबनेल होतं तसं, तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी आधी जरी सांगितलं होतं तरी जसजसे माझे अपडेट करतात ना यार मला माझे सोर्सेस, ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं की जातोय तेव्हा मग काय होईल म्हणून मी तो व्हिडिओ केला होता की राज ठाकरे उद्धवला कच्चा खातील. करेक्ट. म्हणजे राज ठाकरे जाणार आहेत हे मी गृहीत धरलं होतं, जाहीर केलं होतं, त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता की काय काय होईल, ते सगळं झालं. तर त्यामुळे दुसरं एक गंमत सांगू का तुम्हाला? खरंच म्हणजे माझं स्वतःच कौतुक करते असं नाही, पण पुरावा आणि साक्षीदार एवढे जबरदस्त आहेत त्या विषयामध्ये माझ्याकडे की मी ते प्रूव्ह करून दाखवू शकतो. काय झालं की आज आता सकाळी सभा होती या दोघांची, राजउद्धव. तर काल मी माझे सगळे व्हिडिओ वगैरे झाल्यावर संध्याकाळी एक 3-3:30च्या सुमाराला 2 स्क्रिप्ट तयार केली व्हॉट्सअपवर. आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे उद्याच्या भाषणातील मुद्दे, विधाने आणि काय लिहिलं होतं, मुद्दे, विधाने आणि शेरे ताशेरे, हा, असं एक तयार केलं. आणि दुसरं एक हे तयार केलं की राज ठाकरे यांच्या उद्या सकाळच्या भाषणातील हेच मुद्दे, शेरे ताशेरे, टीका टिप्पणी वगैरे वगैरे असं एक हे तयार केलं. आणि साधारणतः ते म्हणजे टाईप केलेल्या ओळी मला वाटतं एक 25 ओळी होत्या आणि ते मुद्देवारीने घेतलं होतं मी. मुद्दा 1, 2, 3. हल्ली मला ती सवय फार लागली मुद्द्याची. आणि काय केलं माहितीये, ते जे माझं स्क्रिप्ट होतं दोघांचंही, तर ते मी माझ्याकडे पुरावा म्हणूनच, नाही तर तुम्ही म्हणाल असाल अनिलजी काय सांगताय काय तुम्ही. तर मग मी ते जे होतं त्यातला एक पाठवलं उदय निरगुडकरांना, त्याला पाठवलं. त्यानंतर एक पाठवलं संजय राऊतला की हे उद्याचं भाषण असणार. त्याचं काही त्याच्यावर मला हे आला नाही. उदय निरगुडकरांचा आला की आय थिंक ऑन सिमिलर लाईन्स. पण आणखीन एक सगळे मिळून 10 लोकांना पाठवले मी ते मेसेज. आमच्या दयानंद नेने पण पाठवला. आणि 7:30च्या सुमाराला मला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांचा फोन आला. ते म्हणाले अनिलजी तुम्ही भाषणं लिहिलीत की काय ही दोन्ही?
मग तुम्ही असं एवढं त्याच्यात उद्या ते काय बोलणार आहेत, त्यातले मुद्दे काय, शेरे तशेरे काय, विधानं काय, माझ्यावर ते काय बोलणार आहेत, त्यानंतर वगैरे वगैरे सगळं लिहून पाठवलंय. तर काय भानगड आहे? मी म्हटलं ही गोष्ट खरी आहे एकनाथजी, की मी खूप लोकांची भाषणं लिहितो राजकीय नेत्यांची. म्हटलं ठाकरे हे सगळेच ठाकरे हे अपवाद आहेत. कुठल्याही ठाकरेंना, म्हणजे मी 3च ठाकरे मानतो अजून, हे दुसरे अमित बिमित जी हे आहे आदित्य वगैरे, त्यांना अजून पूर्णपणे ते ठाकरे आलेले नाहीयेत. ते अजून काय म्हणतात त्याला, ह्याच्यामध्येच आहेत, प्रोसेसमध्ये आहेत. पण राज काय, उद्धव काय, साक्षात काय, थोरले काय, कधी कुणाकडून वाक्य, अरे शब्द नाही घेणार. त्यामुळे त्या दोघांना मी लिहून देणं हा प्रश्नच नाही ना. मी त्यांना म्हटलं नाही हो, मी माझ्या आता एवढी 50-55 वर्ष मी पत्रकारितेत आहे, ह्या दोघांनाही इतकं जवळून ओळखतो. दोघांचे विचार, भावना, अभिव्यक्ती, आविष्कार, तो कशा प्रकारे कोणाच्या बाबतीत केव्हा होईल, ते काय बोलतील उद्या, याचा अंदाज मला येतो. आणखीन अनेक माझ्यासारखे जे सिनियर आहेत, मॅच्युअर आहेत, जे या सगळ्या प्रोसेसमध्ये अभ्यास करतात, माणसांना जाणतात, तेही आज काय बोलणार याच्याबद्दल आणखीन 1-2 मोठ्या संपादकांशी मी बोललो, एक चॅनलच्या बोललो, एक दैनिकाच्या बोललो. दोघांनाही मी म्हटलं मी तुम्हाला पाठवलं आहे. तर ते म्हणे पाहिलं मी, याच सुरात ते बोलणार, दुसरं काय बोलणार, आणखीन काय बोलणार आहे. बरोबर आहे, तुम्ही जे म्हणता ते तसंच बोलणार आणि तुम्ही स्टेटमेंट दिली ती पण येणार. पण एकनाथ शिंदे आणि मी जवळजवळ नंतर मला वाटतं एक 20-25 मिनिटं आम्ही फोनवर बोलत होतो. मी त्यांना हे सगळा माझा जो ड्राफ्ट आहे तो थोडक्यात परत सांगितला सगळा, की म्हटलं बघा ते असं असं बोलतील, मग त्याच्यामध्ये तुमच्याबद्दलचे उद्गार हे असे असे असतील, त्याच्यात हे हे संदर्भ येतील, हा कालचा जय गुजरातचा संदर्भ येईल, तो अमुक येईल, ते तमुक येईल, आणि म्हटलं बोलू देता ना, हेच बोलणार, दुसरं काही बोलणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बिनधास म्हटलं याच्यावर तुमची प्रतिक्रिया आताच तयार करून टाका. आणि त्यांच्याशी बोललो, आणखीन काही लोकांशी बोललो. एकनाथजी म्हणाले बघूया उद्या काय होतं ते. म्हटलं बघाल तुम्ही. आणि आत्ता ते भाषण राजचं किंवा उद्धवचं चालू असताना अक्षरशः मी म्हणजे काय कौतुकाने माझीच पाठ थोपटत होतो, की मी लिहिलेलं जे भाषण आहे, आता काय माहितीये की ते भाषण झालंय. तुम्ही जर म्हणाल असतात की अनिलजी एवढं जर तुम्ही त्यांचं भाषण कालच लिहून ठेवलं होतं तर पाठवा बरं आम्हाला, हा आमचा नंबर घ्या. पण मग आता ते तुम्हाला पाठवून उपयोग नाही ना. 24 तास आधी पाठवण्यात, 12 तास आधी पाठवण्यामध्ये गंमत होती, कारण ते भाषण व्हायचं होतं. आता झाल्यानंतर मी पाठवलं, तुम्ही म्हणाल हा झालेलं भाषण ऐकलं आणि ड्राफ्ट तयार केले. पण माझ्याकडे पुरावा आहे की मी कोणाचा आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांनी मला कॉम्प्लिमेंट्स काल दिल्या की तुम्ही कमाल करता, हे सगळं काय बोलणार ते पण तुम्ही सांगितलं. आणि आज मला अपेक्षा आहे, आता संध्याकाळी त्यांना एक मिस कॉल देईल. त्यांची आमची अशी एक हे अरेंजमेंट की मी त्यांना मिस कॉल द्यायचा एका विशिष्ट नंबरला त्यांच्या, तो फारसा कोणाकडे नाहीये. मग त्यांना सोयीचं असेल, एकटेच असतील, बोलू शकत असतील, त्यावेळेस ते फोन करतात. फडणवीसांच्या वर तसं काय नाही, फडणवीसांना फोन बिन नसतो करायचा, त्यांना फक्त मिस कॉल, आपलं काय म्हणतात त्याला, मेसेज पाठवायचा, वुड लाईक टू स्पीक, विल लव्ह टू स्पीक, असं गोडी मग येतो त्यांचा काहीतरी आधी मेसेज येतो किंवा मग काय असेल ते, व्हॉट एव्हर इट इज. तर आज माझी अपेक्षा आहे की एकनाथ शिंदे मला रात्री फोन करून कॉम्प्लिमेंट देणार, म्हणणार अनिलजी तुम्ही जे जे काल लिहिलं होतं ते जसंच्या तसं जणू काही तेच तुमचं वाचूनच दाखवतायत, इतकं आलं. तर मग मी त्यांना सांगणार की त्यात अवघड असं काही नव्हतं, कारण या दोघांचे सगळं स्वभाव, बोलण्याची स्टाईल, कंटेंट, काय चाललंय पडद्यामागे, प्रत्यक्षात ते जे बोलतायत त्याच्यामध्ये, याचं नाही, उद्धव उत्स्फूर्तपणे बोलला त्यामुळे उद्धवला नाही मी म्हणणार, पण राज बोलला त्याच्या मागेही काय म्हणतात, मेरे सुर और तेरे गीत वगैरे असं तसं, त्या शब्दांचा अर्थ आमाचीच ठावा वगैरे वगैरे ते आहे ना संत वचन, तसं तो अर्थ कुणी दिला आणि पुढे काय अनर्थ होणार त्यांच्याच माध्यमातून वगैरे वगैरे मी बोललोय तुमच्याकडे, देवाजीच्या मना वगैरे मध्ये बोललो होतो ना तुमच्याशी. त्यामुळे त्यांना मी सांगेन की हे असं आहे. आणि अर्थात याच्यामध्ये मला एक हे
एकनाथजींना पण धन्यवाद दिले पाहिजेत की राज ठाकरे यांच्याशी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेतच हा निर्णय झाला होता की राज ठाकरे यांना मोठं करण्याकरता आणि हे करण्याकरता हिंदीची सक्ती होणार, त्यानंतर त्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मागे होणार वगैरे वगैरे. हे ऍक्च्युली शिंदे साहेबांनाही माहिती होतं आणि त्याचमुळे मला हे कळलेलं होतं. तर नाही काही फडणवीसांचा काहीतरी पराभव झाला वगैरे असे ते आहे ना, माघार घ्यावी लागली वगैरे. अरे काय यार, काय, अरे राज ठाकरे यांच्याशी ठरवून ती हिंदीची सक्ती आली, ठरल्याप्रमाणे मागे गेली, त्याच्या मागे डाव आहे. मी आता काल एक व्यंगचित्र टाकलं होतं की 5 जुलै दोघं एकत्र आहेत, 6 जुलै एकमेकाच्या विरुद्ध आहेत. तर आता मला तुम्ही विचारणार की अनिलजी काल तर दोघं आले, आज सकाळी, सॉरी काल कसलं म्हणतो मी, आज सकाळी, आता मी आत्ताच व्हिडिओ बनवतोय त्यांचं झाल्यावर, तर आज सकाळी तर आले दोघं. हा ठीक आहे, आम्ही तुम्हाला सवलत देतो की तुम्ही आधी जरी म्हणाला होता तरी नंतर तुम्ही व्हिडिओज केला होता की दोघं आल्यावर राज कसा खाऊन टाकेल. पण मग ते सगळं आता जे काय बघितलं तुम्ही त्याच्यामधली काही वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकाल का? अरे डिटेल बोलू यार आपण, पण 2-3 गोष्टी तुम्ही पाहिला ना, तो लाईव्ह कार्यक्रम पाहिला ना, मग त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं का की राज वॉज नॉट आउटस्पोकन. राज असं खुल्ला, राज खुल्ला आणि बोलला की जे काय होतं, आणि राज थोडासा संकोचला, नाही मायूसी, एक काहीतरी जे करतोय आपण त्याचं एंड माहितीये ना. आज राज आणि उद्धव यांचं हे जे काय आज सकाळी फॅमिली गॅदरिंग झालं त्याचा एंड माहिती असलेली कोण आहेत? मी नाही दावा करणार त्याचं, कारण मलाही 100% माहितीच असू शकत नाही. हे फक्त दोघांना महाराष्ट्रामध्ये माहिती आहे, जे दोघं एक बसून एकत्र त्यांनी ठरवलंय, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे. मग किती जवळ जायचं, कसं, मला काय झालं माहितीये, सुरुवातीला मला जे हिंट मिळत होते त्या अशा होत्या की हे सगळं वातावरण तयार करायचं, ऐन वेळेला मेळाव्यालाच काहीतरी हे करायचं. पण नंतर काय झालं, वातावरण निर्मिती इतकी चांगली झाली आणि मुळामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये बाप माणूस कोण आहे महाराष्ट्रामध्ये? राज ठाकरे. मोदीं खालोखाल फडणवीसांच्या बाबतीत पण आहे, पण खरोखरच आहे राजच्या मॅनेजमेंटला, इव्हेंट मॅनेजर काय इव्हेंट केला सुंदर, असंच करायचं असं तो त्यांनी केला म्हणून एवढा झाला. तो शिवसेनेवर सोपवला असता तर नसता झाला एवढा. पण सांगायची गोष्ट अशी की हे दोघंच सांगू शकतात की पुढे काय होणार. आणि देवेंद्र नाही बोलणार, आता कशाला बोलतील ते, त्यांना हवा तशा घटना घडतायत. सक्ती केली, रद्द केली, हिंदी भाषिकांच्या ह्याच्यामध्ये. अरे मी तुम्हाला सांगू का, आता असं बोलायचं असतं की नाही माहित नाही आम्हाला, देवेंद्रजी मला माफ करा, पण मला स्वतःला नक्की असं हे आहे, गट फिलिंग, माझी इंट्युशन सांगते की हे जे अमराठी लोकांना वगैरे मारणं चाललंय की नाही, जनार्दन इकडे काय गुजरातला मारलाय का, काय भैया त्यांचा उत्तर भारतीय म्हणून त्याला मारला, काय मराठी बोलता येत नाही बोलताय. तुम्ही बघितलं का देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्याचे पोलीस कुठे ऍक्टिव्ह दिसत आहेत तुम्हाला? अरे नको रे बाळा, कशाला रे. आता ते कुठलं तरी दाखवत होते मला, केडीएचं हे फोडलं. आता त्यांनी काल आव्हान दिल्यावर आज पोरं जाणार, राडा करणार. हे माझ्यासारख्याला जर घर बसल्या कळत होतं तर केडीएच्या इथे एकच पोलीस, बघा ना आता दाखवतायत बातम्यांमध्ये, जा बघा, एकच पोलीस आहे आणि ते लोक नारळ मारतात, दे दान 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 दान, त्या काचेवर मारतायत. ती काच काय माहिती नाही त्यांनी काय बुलेट प्रूफ घेतली का काय, ते फुटत नव्हती. आणि पोलीस त्यांना सांगत होता, अरे शटर खाली ओढा रे. आणि ते लोक आतमध्ये होते, दोघं चौघ कोण जे दिसत होते काचेच्या मागून, ते काहीच करत नव्हते. आणि काचांवर नारळ पडून काही फुटत नव्हत्या काचा, थाळ खट्ट्या असं होत नव्हतं. आणि एकच पोलीस. अरे धमकीचा फोन आला कोणाला, गाड्या लागतात ना, पत्रकारांना पण मिळतात ना गाड्या अशा लाईनी. त्यामुळे केडियावर हल्ला होणार हे 1,00,000% होतं, 1000% होतं, 100% होतं. असं असताना एकच पोलीस होता आणि तो काय करत होता, तो फक्त असं याला धर, ए ए हे नको ना, हे नको ना, चल मागे हो, हे मागे हो ना. आणि त्याला असं हॅक करून पोरं घुसलीच होती ना, जी काय 5-6 पोरं होती, नारळ फेकत होती व्यवस्थित.
आजूबाजूला पोलीस नाहीच आणि नव्हतेच आणि नसणारच होते ना राजा. ज्यांच्यावर अमराठी वादामध्ये, हिंदी मराठी वादामध्ये, गुजराती मराठी वादामध्ये हल्ले होणार, तरी ते खायचेच आहेत, मार खायचे. तो कुठला मीराबाईंदरचा दुकानदार दाखवला तर त्याला फटाक 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 देत होते, तोही खात होता. नंतर खरं म्हणजे त्यालाही अपेक्षा नसेल की एवढा मोठा मोर्चा दुसऱ्या दिवशी निघेल. प्लॅन्ड होतं ना सगळं. प्लॅन म्हणजे हल्ला करणाऱ्यांकडून नाही, हल्ला होतोय हे ज्यांना माहितीये, होणार हे ज्यांना माहितीये, किंवा ही घटना घडतीये, त्यावेळेला पोलिसांनी काय भूमिका घ्यायची. जसं मराठा आंदोलनाच्या वेळेस क्लिअर कट इन्स्ट्रक्शन होती, काठी उचलायची नाही, दगड खाल्ले तरी हरकत नाही, होती की नाही. मी सांगितलं होतं तसं घडलं की नाही पुढे प्रत्येक बाबतीमध्ये. आमदाराचं घर जाळलं तर पोलिसांनी लाठी उचलली, होय की नाही. गृहखात्यात डर होतं, तुम्हाला मारायचं का, झोडायचं का, पकडायचं का, दुर्लक्ष करायचं. पोलीस सगळी नाटकं करू शकतात, काठी उगारून सुद्धा न मारता वातावरण निर्मिती करू शकतात. इन्स्ट्रक्शनच आहे ना माझ्या मते. कोणाला मारत असेल तर मारू द्या, आपल्याला तेच हवाय. कुणाला हवाय? भारतीय जनता पक्षाला. अरे नाही, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष म्हणजे एकच माणूसच आहे ना, देवेंद्रना. हे होऊ द्या ना. अरे एका गुजरात्याला मार पडला ना, ते एका गुजरात्याला जेव्हा मार पडतो तेव्हा किमान 10 लाख ते 15 लाख ते 20 लाख ते 25 लाख, मला माहिती कदाचित करोड मतं वाढत असतील गुजरात यांची भारतीय जनता पक्षासाठी. एका जेव्हा उत्तर भारतीयाला फटका पडतो त्यावेळेला कॅल्क्युलेशन सरळ असणार फडणवीसांचं, की एका उत्तर भारतीयाला मारतायत, मनसेची पोरं मारतायत, शिवसेनेची मारतायत, जास्त मनसेची मारतायत. क्लिअर कट आहे, राहू दे ना. उद्या राज आणि उद्धव एकत्र आले किंवा आपण ठरवलं किंवा त्याने एकत्र राहून लढवायचं आहे किंवा वेगळं राहून लढवायचं, व्हॉट एव्हर इट इज, ते एकत्र आले तर गेली ना करोडो मतं महाराष्ट्रभर. मुंबईमध्ये 30-40 लाख मतं दोघांची, गुजरात्यांची 30-40, यांची 30-40. उर्दूवाल्यांची, मुसलमानांची मतं काँग्रेस बरोबर गेली असती तर काँग्रेसवाले आलेच नाहीत आजच्या मिटिंगला, पुढे आले नाही ना. त्यांचा विरोध आता झाला ना. राज बरोबर येत असेल तर आम्ही तुमच्या बरोबर नाही, हा काँग्रेसचा मेसेज आला. सुप्रिया उभी राहिली तिथे, सुप्रिया आली, ती पण ती फॅमिली गॅदरिंगच आहे ना. ते संजय, सुप्रिया आहे ते सगळे ते फॅमिलीवालेच आहेत त्यांचे. त्यामुळे पवार आणि ठाकरे कुटुंब आहे. पुढे सांगतो काय, की जेवढे मार पडतील ना हे येता जाता, तेवढे फडणवीस खुश होणार आहे. त्यांच्या गृहखात्याला इन्स्ट्रक्शन असणारच की बाबांनो मारत असेल तर मारू द्या. मारून कसं आहे ना, असं पण सांगितलं असेल, मारा पण मरू देऊ नका. काय माझ्यावर हल्ले झाले त्यावेळेला मला हल्ले झालेल्यांना पकडायचो ना, पोलीस पकडायचे किंवा काही वेळेला माझी पण माणसं त्यांना पकडायची वगैरे, तर ते सांगायचे की आम्हाला असं सांगितलेलं असायचं की मारा पण मरू देऊ नका त्यांना. कुणाला? अनिल सत्तेला. मारा, काय हातपाय मोडला तरी हरकत नाही, तेवढी करायची गरज नाही, पण हरकत नाही मोडला एखादा हात पाय, पण मरू देऊ नका त्याला, ते मग मागात पडेल आपल्याला. हे कशी एनसी पण बनवता येते याची, किंवा खटला झाला तर किरकोळ, तसंच येते. तो कानफडत खातोय, हे कानफडत देत आहे. याचं एवढं मोठं राजकारण पुढे होणार आहे किंवा करलं जाणार आहे, त्या माणसाला माहिती असतं तर त्यांनी थोडं वेगळं रिॲक्ट केलं असतं. केडियाचं हे तोडतायत. एक पोलीस फक्त, रांगा नको त्या लागायला सकाळपासून. केडियाचं ऑफिस तोडणार हे माहितीच होतं ना. मी सांगितलं होतं काल माझ्या मित्रांना, काय उद्या केडियाचं कोण आहे, त्याचं काय मला माहिती नाही, हा कोण आहे, पण त्याचं कुठे जिथे ऑफिस आहेत किंवा जेवढ्या ठिकाणी त्याची ऑफिस असतील, उद्या सगळे मनसेवाले जाणार तिकडे, 5-25 फोडणार. हे नारळाची आयडिया बरी आहे दगडापेक्षा. नारळ पिशवीमध्ये घेऊन जायचे, नारळ फोडता येतो डोकं फोडायच्या ऐवजी. आणि मुळात म्हणे अशी कल्पना आहे की पूर्वी ब्राह्मणाला बळी द्यायचे ना, तर त्यावेळेला तो नारळ हा त्या ब्राह्मणाच्या डोक्याचं प्रतीक आहे. म्हणून बघा, नारळ जेव्हा फोडतात एखादा शुभ याला, तो नरबळीचा सुधारित आवृत्ती आहे, ती मॉडिफाईड काय म्हणतात त्याला, लेटेस्ट आवृत्ती आहे, एडिशन आहे. त्याच्यामध्ये नारळाला शेंडी पाहिजे. आमच्या लहानपणी असं काय ते नारळ फोडायचा वगैरे विषय झाला नाही, तो वास्तूचा असो नाही तर अमक्या कसलाही नारळ फोडायचा, तर ते आमचे बाबा ते आवर्जून सांगायचे, शेंडीला हात लावू नको, त्याला शेंडी पाहिजे. मला कुतूहल म्हणून एकदा विचारलं, शेंडी का पाहिजे? नाही म्हणे, तो ब्राह्मणाच्या मुलाचं प्रतीक आहे ना, मग ब्राह्मणाला शेंडी असते. हा ब्राह्मण बळी आहे, नरबळी आहे नारळ बळी म्हणजे. म्हटलं मग पुढे श्रीफळ वगैरे ते जाऊ दे, तो विषय वेगळा घेऊया आपण कधीतरी गमती. पण
याच्यामध्ये खुश आहेत. आज तुम खुश तो बहुत होंगे असं चालू आहे. जेवढी बरं काय मारतात म्हणजे आज काय फार जीव घेणं मारत नाही, काय तलवार चॉपर घेऊन त्या ह्याला मारलं जसं सरपंचाला, तसं तसं नाही मारत ते. ते आपलं एक चापट इकडे, एक चापट इकडे. त्याने काही होत नाही, पण ती एक एक चापट आहे ना, तिचे प्रतिध्वनी बघा ना तुम्ही गुजरात्यांमध्ये, मराठ्या, उत्तर भारतीयांमध्ये. आली ना रस्त्यावर मीरा भाईंदर सारख्या छोट्या गावामध्ये म्हणतात 50,000 40,000 लोक आले. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? उलट आहे देवेंद्रजी यांना अशी इच्छाच करत असतील की रोज एका गुजरात्याला आणि एका मारवाड्याला किंवा एका उत्तर भारतीयाला फटकावा, पण इतकं नका फटकू की त्याचं जीवाला काहीतरी होईल. बरं वाईट रक्त नका काढू, रक्त न काढता एनसी रक्त न काढता 2-4 थपडा द्या आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करा आणि ते सगळीकडे प्रक्षेपित तुम्हीच करा. आणि आमचे पोलीस तुम्हाला तोपर्यंत हात लावणार नाही जोपर्यंत तुमचं 4 रट्टे देऊन होत नाही. हे असं अंडरस्टँडिंग असतं बरं का, असतं. त्या अंडरस्टँडिंगच्या गोष्टी पुष्कळ आहेत, कारण मी दत्ता सामंत वगैरे सगळ्यांचं काम केलंय, त्यामुळे हे कसं अंडरस्टँडिंग असतं हे असं माहितीये मला सगळं, की आम्ही मारल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखं करा, असं पण असतं त्याच्यामध्ये काही. पण व्हॉट एव्हर इट इज, देवेंद्र मस्ट बी द हॅपीएस्ट पर्सन ऍट द मोमेंट. त्यांना हवं तसं ते घडतंय. पुढे त्यांनी राज ठाकरे आणि यांचं काय करायचं ठरवलंय ते मला जसं कळेल तसं मी तुम्हाला सांगतो. पण राज ठाकरेंना पत्रकार हे फोटोग्राफर आग्रह करत होते, ते हात वर करून एकमेकाची मिठून करतात, तसं करूया. त्याने नाही म्हणून सांगितलं. त्यानंतर आल्या आल्या तुम्ही बॉडी लँग्वेज बघा. आल्या आल्या उद्धव ठाकरे असा अद्विनी आणि हिनेचा राज ठाकरेंकडे गेला आणि काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण राज ठाकरे इंडिफरंट चेहरा होता, इंडिफरंट चेहरा होता असं. मग त्यांच्या लक्षात आलं उद्धवच्या की राज काय फारसं बोलण्याच्या मूडमध्ये नाही, उलट पब्लिकमध्ये निगेटिव्ह मेसेज जाईल की आपण गेलो पण राजने काय रिस्पॉन्स दिला नाही वगैरे, म्हणून मग तो सटकला तिथून. पण पुष्कळ गोष्टी अशा बारीक 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 माझे मित्र पण कळवत आहेत मला, आणि ही बॉडी लँग्वेज आणि हे वाक्य. आणि आता भाषण तुम्ही ऐकलंय त्यामुळे मी काय सांगू, त्याचा अनालिसिस वेगळा तो करू आपण, वेगळ्या रीतीने वेगळं काहीतरी सांगेन तुम्हाला. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांचा गेम प्लॅन एक्झॅक्टली अजून काही रिव्हील झाला नसला तरी तो या दोघांना माहिती आहे, राज आणि देवेंद्र फडणवीस यांना. तर त्यामुळे त्यांनी जायचं, बरोबर जायचं, विरुद्ध जायचं, एकटं लढायचं, यांना पुढे दागा द्यायचा. आता हे फॅमिली 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 एकत्र आले, सत्यनारायण घालतील एकत्र म्हणून, फॅमिली गॅदरिंग मध्ये काय करणार, मंगळागौर साजरी करतील, काहीतरी आणखी धार्मिक सण करतील, वाढदिवस करतील. आता तुम्हाला पुढे वाढदिवसाला एकमेकाच्या गेलेले दिसतील. पण हे किती काळ, एक्सपायरी डेट काय दिली आहे देवेंद्र फडणवीसांनी अजून मला माहिती नाही. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की हे रद्द होणार, ते रद्द झालं, त्यानंतर राज खाऊन टाकणार. पण काल राज जरा थोडं नरमच होता, तितकंसं मनापासून नाही बोलला, नाही तर त्याने उद्धवला खाल्लं असतं. कोणीच कोणाला खाल्लं नाही, कबूल करायला पाहिजे. हे राज पण फार सोबर होता, सबड्यूड होता. आता नॅचरली त्याला हा विचार करायला लागत असेल की बाबा हे पुढे किती न्यायचंय आणि काय न्यायचंय, आणि आपली लोक आज एकत्र आहेत, ठीक आहे. त्यांना सगळ्यांना मनसे आणि शिवसैनिकांना कळलं असेल, अरे हा आलाय, हा आपल्याला आपल्या मतदारसंघात कॉर्पोरेशनला यायला त्याला नडणार यार, हा तिकीट मागणार मनसेकडून, मराठी हे अमुक तमुक वगैरे. आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट, फडणवीसांच्या मते हिंदीची सक्ती आणि मराठीचं हे हा मुद्दाच संपलाय. हा चला मी शेवट करतो, झाले 24 मिनिटं. 2 गोष्टी सांगतो, आजचा व्हिडिओ संपवतो, उद्या बोलीन परत याच्यावर आणखीन. तोपर्यंत मला बरेच फोन बिन आलेले असतील, पण एकनाथ शिंदेचा फोन नक्की येणार. ते म्हणतात अनिलजी तुम्ही लिहून दाखवलेलं भाषण त्यांनी वाचलं, असं काही नाही. त्यांनी त्यांच्या ठाकरे आहेत ते, त्यांना काही लिहून द्यायचं नसतं. पण मला माहिती होतं ते काय बोलणार म्हणून माझ्याकडे ते होतं, मी ते सगळ्यांना पाठवलं होतं पुरावा. सुदैवाने 10 लोकांच्याकडे तो कालपासून आहे, त्यामुळे ते सांगतील की हा बाबा, आणि मोठी माणसं आहेत सगळी. तर 2 गोष्टी फडणवीसांच्या बोटातून कळलेल्या. त्याची पहिली गोष्ट म्हणजे हा मराठी हिंदी मुद्दा अल्पजीवी आहे, अगदी पुढल्या 8-15 दिवसात त्याची हवा जाणार आहे. हा विषय संपलेला आहे. फडणवीसांनी तो तसा जाहीरपणे संपवलाय, पण राजला मोठं करायचा जो त्यांचा एक हे होता ते सफल झालंय मिशन. फर्स्ट हाफ इज सक्सेसफुल. आता पुढल्या हाफ मध्ये काय करायचं, भाजप काय करणार असं तुम्ही जर मला विचारलं
तर कुठलाही काय म्हणतात त्याला ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्डचा घोळ न घालता यापुढे मराठी आणि अमराठी या मुद्द्यावर अमराठी मतदान करतील, पण मराठी माणसांना आकर्षण करतील आणि बरोबर आणतील भाजपच्या, असे काही मुद्दे घेऊन फडणवीस पुढे येणार. आणि हे मराठी प्रकरणच मागे टाकणार पुढे 8-15 दिवसात. बघा काय काय इश्यू काढतात बघा तुम्ही फडणवीस. काय माझे मित्र सांगतायत, पण बोलून ना मी रोजच बोलतो तुमच्याशी, बोलेन मी. पण एक सांगतो तुम्हाला, आगामी महापालिकेची निवडणूक भाजप मराठी अमराठी वगैरे मुद्द्यावर लढणार नाही, कारण ते आपोआप झालं. ज्याचं जे व्हायचं होतं ते केलंय, आणि हे लोक जेवढं बोलतील तेवढं ते होणार आहे. पण आता हिंदुत्वाचा मुद्दा मोठा केला जाईल. आगामी महापालिका निवडणूक असली तरी आदित्यनाथ मुंबईमध्ये येऊन हिंदुत्व आणि उत्तर भारतीयत्व या दोन्हीला हे करतील. गुजरातमधून येतील. नगरपालिकेच्या याच्यामध्ये मोदी शहा उतरणं हे अशक्य होतं, पण ते पण होईल. आणखीन काही आहेत, पण ती आता एकाच दिवशी कसं मी सांगेन सगळं, सांगतो ना थोडं थोडं उद्या. धन्यवाद. फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.